आजचं सेशन सचिन सर घेत आहेत गणिताचं सेशन. तुम्हा सर्वांचं स्वागत. सचिन सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं आजचं सेशन सुरू करा. सचिन सर. येस. दिवाळी संपत आलेली आहे. दिवाळी जरी असल तरी आपण सर्वजण क्लास अटेंड करत आहेत. तुमचा सिरियसपणा याच्यातून सिद्ध होत आहे. यामुळे नक्कीच तुम्हाला यश नक्कीच येईल. सर्वांना माहीत आहे टीईटीचा निकाल अत्यंत फार कमी कमी लागतो. त्याचं काही अनेक कारणापैकी एक आहे की सगळेजण सिरियस नसतात. जे सिरियस आहेत ते नक्कीच दिवस रात्र एक करून सणवार या सगळ्या गोष्टीचा त्याग करून जे अभ्यास करतायत त्यांना नक्कीच यश येईल. बाकी आपण कोणतीही वेळ न घालवता आपण आता अभ्यासाला सुरू करूत. उदाहरण समजून घ्यायचा प्रयत्न करूत. सर्वांना माहीत आहे त्रिकोण आणि चौकोन संख्या मोजणे काढणे. आता इथं हा त्रिकोण आहे. हम्म? हे त्या फार काही वेगळं सांगायचं नाही. ही आकृती त्रिकोणाची आहे. ह्याच्या अगोदर सुद्धा आपण मागच्या तासामध्ये ह्याच्यावरले उदाहरण घेतलेले आहे. तरी सुद्धा ही पिरियड आपण अजून काही उदाहरण जास्त घेता येतील का ह्यासाठी आपण मुद्दामून हाच टॉपिक पुन्हा एकदा आज घ्यायला लागलेलो आहोत. ही आकृती तुमच्या समोर जी दिसती ती चौरसाची आहे आणि ही आकृती दिसते ती आयताची आहे. आयत आणि बऱ्याच वेळा आयत काढा म्हणतात. हम्म? दिलेल्या आकृतीमधील आयतांची संख्या काढा म्हणतात. काही वेळेस म्हणतात चौरसाची आकृती काढा, काही वेळेस म्हणतात त्रिकोणाची आकृती काढा. चौरस म्हणजे काय? चारी बाजू एकरूप आणि चारी कोण काटकोन 90 अंशामध्ये असणारे. हम्म त्याला आपण चौरस म्हणतो. चारी बाजू एकरूप. आयतामध्ये चारी बाजू एकरूप नसतात. फक्त समोरच्या बाजू फ्रंट साइड विरुद्ध बाजू या एकरूप असतात. ही बाजू या बाजूशी एकरूप असते आणि ह्याच्या समोरची बाजू ह्याच्याशी एकरूप असते. बरोबर आहे. तर आपण ह्याच्यावरले काही उदाहरण घ्यायचा प्रयत्न करूत. तुमच्या समोर आकृती काढलेल्या आहेत वेगवेगळ्या. तर ह्याच्यात त्रिकोण किती आहेत? किती आहेत? बेस मोजायचा आता लक्षात घ्या. बेस किती आहे इथं? इथं बेस आहे एक आणि दुसरं बेस आहे. हा ह्या बेसची बेरीज करायची. किती बेस आहेत? 1+2 बरोबर 3. म्हणजे ह्याच्यात एकूण त्रिकोण किती आहेत? त्रिकोण मोजायला लागलोत आपण. हा लक्षात घ्या. या आकृतीत त्रिकोण किती आहेत? 3 त्रिकोण आहेत. आता ह्याच्यात बेस एकदा कळाल्यानंतर काही अडचण नाही. हा 1, 2, 3 आणि 4. 1+2+3+4 म्हणजे एकूण किती ह्याच्यात त्रिकोण आहेत? 10 त्रिकोण आहेत. हम्म 10 त्रिकोण आहेत. ह्याच्यामध्ये सुद्धा बेसच मोजू आपण. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे सर्वांची बेरीज करायची. तेवढी म्हणजे या आकृतीमध्ये त्रिकोण आहेत. किती आहेत त्रिकोण? 6 आणि 5 11, 11 आणि 4 15, 15 आणि 3 18, 18 आणि 3 21. किती त्रिकोण आहेत ह्याच्यात? 21 त्रिकोण आहेत. हम्म ओके. पुढचं उदाहरण घेऊ. आता ह्याच्यात आपल्याला त्रिकोणच मोजायचेत. ह्याच्यात बेस किती आहेत? 1 2 ह्याच्यात बेस किती आहेत? 1 2 3 4 5 आणि 6 बेस आहेत. परंतु इथं वर सुद्धा दिसायला लागलेत.
म्हणजे काही त्रिकोणाची संख्या वाढलेली आहे इथं. इथे काय घ्यायचं, एक, दोन. इथं सुद्धा वाढलेली दिसायला एक आणि दोन. यांची बेरीज करायची. आता ह्यांची बेरीज काय होते, 6 अधिक 5, 6 अधिक 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1, यांची बेरीज किती होते, 21. प्लस आता ह्याची बेरीज किती होते, 1 अधिक 2 3 अधिक 1 अधिक 2 3, म्हणजे एकूण बेरीज किती होते, 27. किती त्रिकोण आहेत ह्याच्यात, 27 त्रिकोण आहेत. बेस मोजायचे, बरोबर आहे. फक्त आपण बेस मोजायला लक्षात घ्या, बाकीचं जास्त डोकं चालवायचं नाही, त्रिकोण मोजत बसायचे नाहीत. आता 27 त्रिकोण बघा ना, 27 त्रिकोण किती वेळ लागतील त्याला, खूप वेळ लागेल. त्यामुळं ही जी काही शॉर्ट ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्सचा यूज करायचा आणि हे त्रिकोणांची संख्या काढून घ्यायची आहे 27. हम्म, ओके. ह्याच्यात काही मन नाही वाटत, काही अडचण आहे, सोपं आहे. ओके, चला आता पुढं. इथं किती आहे, बेस मोजायचे पुन्हा एकदा, 1 2 1 2, म्हणजे किती होतात इथं, 1 अधिक 2 3, 1 अधिक 2 3, म्हणजे एकूण बेरीज किती झाली, 6 त्रिकोण आहेत इथं. किती त्रिकोण आहेत, 6 त्रिकोण आहेत. बेस मोजायला लागलो पुन्हा एकदा, 1 2 1 2 1 2, बघा, 3 3 आणि 3, म्हणजे एकूण बेरीज काय, 3 त्रिक 9, 9 त्रिकोण आहेत त्याच्यात. किती आहेत, 9 त्रिकोण आहेत. ओके, सेम आता डायरेक्टच इथं 3 3 3 3, 3 चोक 12 त्रिकोण आहे त्याच्यात. मी बाकीच आता डिटेल मध्ये गेलोच नाही. हम्म, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये त्रिकोण मोजायचे आहेत आपल्याला, ह्याच्यात त्रिकोण मोजायचे, किती त्रिकोण आहेत आता, हा, तर पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. मला वाटतं झालं का रे त्या दिवशी, का नाही झालं, झालं असेल तरी बघू डबल एकदा. आता इथं 4 त्रिकोण, तर जे लहान त्रिकोण आहेत ती 4 तर जशाला तसेच. आता हे मोठे त्रिकोण होतात. हम्म, समजा ABCD, हा, हे छोटे त्रिकोण तर आपण मोजलेच आहेत. हम्म, हे AMD एक, असे छोटे त्रिकोण 4 आहेत, आणि मोठे त्रिकोण समजा ABC किंवा DBC, असे मोठे त्रिकोण 4च आहेत. म्हणजे 4 2 8 त्रिकोण आहेत या आकृतीत, 8 त्रिकोण. आता इथं बघा, 1 2 3 4 5 6 7 8. हम्म, किती, 8 त्रिकोण तर लहान आहेच आहेत, पण तेवढेच दुप्पट होतात, तेवढेच दुप्पट होतात. 8 2 16, जसे इथं आपण 2 2 होतात, तसेच इथं सुद्धा 2 त्रिकोण होतात. म्हणजे त्रिकोणाची संख्या इथे किती आलेली आहे, 16. शॉर्टकट ट्रिक आहे डायरेक्ट, 8 2 16. ओके, त्रिकोण नाही, त्रिकोणच आहेत म्हणजे, 8 2 16. आता इथं, इथं सुद्धा त्रिकोण मोजायचे. इथे थोडी आकृती ही थोडी इकडं आलेली आहे. हम्म, इकडे थोडी ऍक्युरेट नाही आली आकृती मला काढता. हं, आता
इथं लहान त्रिकोण बघा. 1 2 3 4 5 6 7 8. आता इथं 8 त्रिकोण आहेत, छोटे त्रिकोण. हम्म आपण मगाशी पाहिल्यामुळं 8 जेवढे होतात तेवढेच मोठे सुद्धा मोजायला गेलो तरी त्याचे दुप्पट होतात. म्हणजे 8 2 16 त्रिकोण आहेत तिथं. आणि मोठे मोजायला गेलो तर आपण 1 2 3 4 5 6 7 आणि 8. सेम 8 2 16. म्हणजे एकूण किती त्रिकोण झाले इथं? 32 त्रिकोण झालेत. 32 त्रिकोण. ओके. ह्याच्यात बरोबर आहे. उदाहरण तशी मी थोडे मोजकेच लिहून घेतले होते. आता इथं आपल्याला आता चौरस मोजायचेत. चौरस मोजायचेत. हम्म ओके. चौरस मोजायचे. आता इथं काय आहेत? हम्म 1 2 3 4. हे चार लहान आहे. 4 4 प्लस हा सर्वात मोठा. मोठा जो आहे तो 1. म्हणजे 4 + 1 5. आता इथं सेम आहे तसंच. हम्म हे लहाने 4 आहेत. 1 2 3 4. 4 लहाने प्लस 1 5. प्लस ह्याच्यामध्ये ही जी आहे 1 2 3 4. 4 लहाने प्लस मोठा चौकोन. हा 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 जो आहे ना तो मोठा. म्हणजे 5 आणि 5 किती? 10. आता सेम आहे इथं. जास्त मी ह्याच्यात बघा किती आहे? 1 2 आणि 3. सेम आहे ना हे? असंच आहे ना? बरोबर आहे का नाही? मग मी डायरेक्ट काय करतो? किती आहेत? 1 2 3. 5 त्रिक 15. 5 त्रिक 15. ओके. ओके. आता ह्याच्यात चौरस मोजणे. हम्म आता हे थोडं वेगळं उदाहरण आहे. हा आता लक्षात घ्या. इथं जसं किती आहेत? लहान बघा. हा 1 आहे. हा हा 1. हा 2. हा 3. आणि हा 4. म्हणजे अं, चारा 4 पंचे म्हणजे एका ह्याच्यामध्ये 5 असतात. आणि 4 आहेत. 5 चोक 20. ही झाले लहाने. ठीक आहे. आता हा 1. हा 2. हा 3. आणि हा 4. सेम. हा 1 आहे. हा 2. हा 3. आणि हा 4. आता लक्ष द्या. आता आपण आता हे हा 4. हा 4 आणि हा 4 याचा गुणाकार करू. 4 × 4. 4 चोक 16. आता ही 3 आणि हा 3. 3 × 3. 3 त्रिक 9. आणि हे 2 आणि हा 2. 2 × 2. ती 4. आणि हा एकटा बिचारा. हा म्हणजे एकच.
ठीक आहे. त्या सगळ्याची बेरीज केली तर किती येत आहे बघा. 16 आणि 9 25, 25 आणि 5 30, 30 आणि हे 20 50. किती आले चौरस? 50 चौरस आहे. अलग लक्षात? ओके. बघा लक्ष द्या आता. बघा हे हे जे मोजलेत ना, 1 2 3 आणि 4, हे कसे मोजलेत? हे या पद्धतीने मोजलेत. ह्याच्यामध्ये किती असतात? 5. एकामध्ये 5 असतात. म्हणजे हे 1 2 3 आणि हे 4. हे किती झाले? एकामध्ये 5 असतात आणि हे 4 आहेत, म्हणून 5 चोक 20. 5 चोक 20. आणि आता लक्षात घ्या, हे 1, हा 2, हा 3 आणि 4. आता ह्याच्यावर आधारित आपल्याला हे आपले 4 आणि हा 4 ह्याचा गुणाकार केला. 4 चोक 16. तसं 3 गुणिले 3, 3 त्रिक 9 आणि 2 गुणिले 2, बेदोनी 4 आणि हा 1. याची बेरीज किती आली? 50 बेरीज आलेली आहे. किती बेरीज आलेली आहे? 50 बेरीज आलेली आहे. ओके. आता स्क्वेअर. आता ही कशावरून बेरीज केली? हा, हे कसं गुणाकार 4 गुणिले 4 कसं केलेलं आहे, 3 गुणिले 3 कसं केलेलं आहे, किंवा 2 गुणिले 2 कसं केलं, हे आपण समजून घेऊ. आता हे जे उदाहरण मी घेणार आहे, काळजी करू नका. स्क्वेअर किंवा चौरस. चौरस स्क्वेअर. एक, दोन, 3. ओके. आता ह्याच्यात चौरस किती आहेत? मगाशी सांगितल्याप्रमाणे काय? हा 1 2 3 4. 1 2 3 आणि 4. मगाशी सांगितल्याप्रमाणे हे कसं आलंय? तर हे काही या पद्धतीने आलेलं आहे. हा, हे लक्षात आलं का? तर का हे 1, हे 2, हा 3 आणि हा 4. बघा सेम. बघा ही तास. लक्षात आलं का? मगाचं ह्याच्या अगोदरचं उदाहरण ह्याच्यावर अवलंबून होतं. आता सेम करायचं. 4 गुणिले 4, 4 गुणिले 4, 3 गुणिले 3 आणि 2 गुणिले 2 आणि 1. 4 चोक 16, 3 त्रिक 9, बेदोनी 4 आणि 1. किती येते ह्याची बेरीज? चौरस किती येतात? 30 येतात. 30. बरोबर आहे. 16 आणि 9 25, 25 आणि 5 30. ओके का? आता का समजलं का ह्याच्या अगोदरचं उदाहरण कसं घेतलं होतं आपण?
मनोहर सर, तुम्हाला समजलं असेल. हं? परत सांगा म्हणला होता तुम्ही. त्याचं उदाहरण कारण काय होतं? ह्याच्यावरच अवलंबून होतं. बरोबर आहे? ठीक आहे. ओके. आता समजा इथं 4 गुणिले 4 म्हणजे आपण इथं घेताना काय 1 2 3 4, काही वेळेस काय असतात, वरी 4 असतात, खाली 3 असतात. अ 4 4 इथं कधी कधी वरी 3 असतात, 4 असतात. त्याचं उदाहरण बघू काय होतं, बघू आपण. हम्म काय होतंय? ओके. एक आणि हे 2. आता इथं बघा काय दिसतंय तुम्हाला. इथं 1 2 3 आहेत आणि खाली किती आहेत, 2 3 4 आहेत. ओके. आता इथं काय, सेम त्याच पद्धतीनं, फक्त 4 न कितीला गुणायचंय, 3 ला. 4 गुणिले 3, 3 गुणिले 2. हम्म आता या 2 न 1 ला गुणायचं. 2 गुणिले 1, 2 गुणिले 1 आणि 1 गुणिले 0. 1 ला जोडीदारच नाहीये. हम्म का 4 त्रिक 12, 3 दोन्ही 6, बे 1 बे, आणि 1 न 0 गुणलं 0. म्हणजे 12 6 18, 18 आणि 2 20. किती आहेत चौरस ह्याच्यात? 20 आहेत. ओके. समजलं का ह्याच्यात? ओके. आपण ह्याच्या पुढचं उदाहरण घेऊ. आता मला वाटतं हे समजले, तरी पण एक घेऊ चालेल. अजून थोडं आपल्याला. ओके. 1 2 आणि 3. समजा इथं काय झाले, 5 घ्यायचे. 1 2 3 आणि 4. ओके. आता इथं आपल्याला समजा किती व्हायला लागेल, 1 2 3 आणि 4. 2 3 4 आणि 5. आता जी कडचे अंक आहेत, शेवटचे आकडे, त्यानंच गुणायचे. 5 गुणिले 4. ओके. हे नाही, ह्याला गुणायचं. बघा हा का, 5 गुणिले 4, 4 गुणिले 3, 3 गुणिले 2, 2 न 1 ला गुणायचं. हम्म 2 न काय करायचे, ह्या 1लाच गुणायचे असं. चालेल, आपण बघू काय होतंय. 5 गुणिले 4, 4 गुणिले 3, 3 गुणिले 2, 2 गुणिले 1, आणि 1ला काहीच नाही, 0.
म्हणजे किती आलं? 20, 12, 6 +2 +0 म्हणजे किती आलं शेवटी? 20 आणि 12 32, 32 आणि 8 40. ओके. ओके. इथपर्यंत मला नाही वाटत काही अडचण आहे. हम्म? इथपर्यंत समजले सर्वांना? आता ही एक उदाहरण आहे बघा. थोडं मोठं उदाहरण आहे. आकृती मोठी येईल तरी आपण घेऊच. हम्म? काय होतं इथं बघा आता. एक, दोन. आकृती मोठी आहे थोडी. मॅन्युअल काढतोय. ठीक आहे. आता सेम आहे इकडे बी. थोडं मोठं काढू आपण. थांबा एक मिनिट. ओके. एक, दोन आणि तीन. ठीक आहे. आता ही आकृती आहे आपल्यासमोर. एकदम मगाशी जी शिकवले तीच आहे. ह्याच्यात काही फार काही अवघड नाही. मोठं उदाहरण वाटते आपल्याला. बेस किती आहेत हे जे बघा. 1, 2, 3, 4. मला वाटतं बऱ्याच जणांनी सोडवलं असेल कदाचित. हम्म? सोडवलंय. ओके. हा, राईट. सोडवलंय. राईट. बऱ्याच जणांना आलंय उत्तर. राईट. हम्म? किती आहे हे? 1+2+3+10. म्हणजे इथं 10, इथं 10, हे 10 आणि हे 10. म्हणजे एकूण किती आहेत? एकूण त्रिकोण 40 आहेत. ओके. आकृती फार मोठी वाटते. परंतु
अं, सोपं आहे, काय अवघड नाही. अजून आपण हे एक उदाहरण घेऊ. ठीक आहे. त्रिकोणावर आधारित आहे. ओके. यातली त्रिकोणाची संख्या काढा बरं. ही पारंपरिक नाहीये. 8वी NMS चं पुस्तक आहे. त्या NMS पुस्तकातलं हे उदाहरण आहे बरं का. त्रिकोणांची संख्या मोजा. ही काय ट्रेडिशनल नाहीये. चला काढा बरं. किती त्रिकोण आहेत मोजा. मी वाटलं त्याला नाव देतो मी. तुम्हाला मी एक पाऊण मिनिट देतो. A B C. नंतर D, E, F, G. अरे एक 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 प्रॉब्लेम झालाय. सॉरी 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 सॉरी. हे HI आणि J. चला एकूण किती त्रिकोण आहेत? एकूण किती त्रिकोण आहेत? थोडं वेगळं उदाहरण आहे बरं का हे. म्हणजे चला, झालं का? प्रयत्न करून झाला? मी मुद्दाम नाव दिले तुम्हाला, तुम्हाला प्रयत्न करता यावेत म्हणून. 9 त्रिकोण त्रिकोण त्रिकोण. बघा आता. ठीक आहे, आपण प्रयत्न करू, मिळून प्रयत्न करू बरं का. मी हे ट्राय करून पाहिलेलं नाहीये. हं? उत्तर आहे माझ्याकडं, पण मी ट्राय करून पाहिलेलं नाहीये. आपण मिळून सोडूया. ठीक आहे. हम्म. बघा आता. हे एक आहे, हे दोन आहे. हम्म. हा तीन आहे छोटा, हा चार आहे. हम्म. हा मोठा ABG. ABG 5. नंतर AGC 6. ठीक आहे, 6 झाले. नंतर हा 6, नंतर हा 7, नंतर हा 8 आणि मोठा आहे ABC 9. 9 समजले का रे? 9 9 उत्तर आहे. कुणाचंच उत्तर आलं नाही 9. किती? कुणाचंच उत्तर 9 नाही आलं. मी एकदा सांगू का? बघा आता. फक्त 9 आहे. चला. DE. DE बरोबर आहे. बघा काय झालंय. हा काय, हे छोटा त्रिकोण 1 2. ओके. 3 4. ओके. नंतर आता ही तर 4 झाल्या. नंतर हा DBG 5.
हा आहे 5. नंतर जे जी सी हा आहे 6. 6 झाले. आता 6 झाल्या. हा मोठा ए बी जी. ए बी जी हा किती? ए बी जी हा आहे 7. नंतर ए जी सी. ए जी सी हा किती आहे? 8. आणि मोठा ए बी सी 9. किती आहेत? 9 आहेत. बघा सगळ्यांचे चुकलेले आहेत. सर ए जी जी. ए जी सी बरोबर आहे ना? एकूण 9 त्रिकोण आहेत. 9 त्रिकोण आहे. हे एन एम एस 8वीच्या पुस्तकातलं उदाहरण मी सडनली सहज घेतलं होतं. हम्म? आता एक ह्याच्यामध्येच एक चौकोन विचारलाय. ठीक आहे. चौकोन विचारलाय. जे जी सी येईल ना सर? जे जी कोणता म्हणायला तुम्ही? कोणताही जे जी सी येईल ना? बघू आपण हा. जी जे सी धरलाय ना 6वा नंबर. हा हा हा. हा 6वा नंबरचा आहे. 6वा नंबरचा धरलाय बरं का आपण हा जे जे सी. ओके. क्लिअर. बरं आता ह्याच्यात आहे ना आपल्याला चौकोन मोजायचे. आपण सगळेजण प्रयत्न करू बरं का. माझ्याकडे उत्तर आहे. मी ट्राय केलेलं नाही. आपल्याला चौकोन मोजायचे. चौकोन या आकृतीतले. चला चौकोन मोजा हे चौकोन. हम्म? चौकोन किती येतात? चौकोन किती येतात? माया शिंदे ताई, पूनम ताई. ओके. सीमा ताई. ओके. मी ज्यांची नावं घेतलीत आता त्यांचं उत्तर बरोबर आहे. उत्तर इथं 7 दाखवलं आहे. 7 7. हा 7 चौकोन आहेत असं उत्तर आहे इथं पाठीमागं. चौकोनांची संख्या 7 आहे. पारंपरिक हे वर आपण बघितलेले तसले उदाहरण आहेत पण असे येऊ शकत नाहीत का? येऊ शकतात. हम्म 7 चौकोन दाखवलेत. 7 बघायचं का आता? हम्म बघा आपण नावं लिहू बरं. 7 चौकोनांची नावं लिहू. ठीक आहे. चौकोन हा मोठा ए डी जी जी. ए डी जी जे 1. नंतर हा डी ई एफ जी. डी ई एफ जी. हम्म नंतर हा इकडला. हम्म
काय नाव आहे? चौकोन जे जी एच आय. ही झाला 3. एक दोन तीन. 1 2 3. 1 2 3 4 5. हा पंचकोन होतो. असा होतो ना रे. ए, हा, हा आणि हा. बरोबर आहे ना? काय? चौकोन ए, ई, एफ, जी. सेम इकडं बी आता. 1 2 3 आणि 4, म्हणजे हा बी चौकोन आहे. चौकोन ए, जी, एच, आय. किती झाले? 5 झालेत. आता अजून 2 राहिलेत आता. ठीक आहे. आता अजून कोणते राहिले रे? हम्म, कुणी काढलंय का? शोधलंय का कुणी? ए बी काय? ए बी जे जी. थांबा, थांबा, थांबा. जी सांगितली ती फक्त लिहून घेतो मी. ACJD. बर. ADHI. आता ही आहेत का बघू आपण. हा, काय? ACJD. ACGD. बरोबर आहे ना? राईट, राईट, राईट. हो का? ADGC. हो का? हा एक आहे. हा, आता सेम या इकडं. हम्म, कोणता आहे हा? कोणत्या वेगळ्या ह्यानं दाखवतो मी. हा, बघा. दुसरा ए, जे, हे कसा घेतला होता? ACGD. ACGD. सेम आता ABGJ. बघा. ABGJ. ओके. इथे डबल न तर नाही ना आला तो. ABGJ. ओके. किती झाले हे? 1 2 3 4 5 6 7. 7 चौकोन झाले ते आहेत. ओके. 7 चौकोन झालेले आहेत. आता एक अजून एक पुढचा ह्याच्यातच आहे. हम्म, ही झाली चौकोन. आता पंचकोन. पंचकोन मोजा बरं. पंचकोन मोजा. पंचकोन मोजायचे आहेत तुम्हाला. पंचकोन उत्तर सांगतो मग तुम्हाला. पंचकोन 3 आहेत. पंचकोन 3 आहेत.
पंचकोन म्हणजे काय बघा, ह्याच्यात एक पंचकोन सांगतो तुम्हाला. एक ए ई एफ एच आय. बरोबर आहे का काही असा? असा. हम्म. बघा इथं ए ई एफ एच आय हा एक पंचकोन आहे. अजून अशी दोन राहिलीत, म्हणजे एकूण तीन पंचकोन आहेत. ओके. उद्या आपण वयावर आधारित उदाहरणाचा धडा घेऊ आपण. हम्म. राम सर. येस येस येस. ओके.